बायानो काय करताव? दार खांताव. दार खणताव. मग लावणीची झाली काय सुरुवात? लावणीची झाली सुरुवात. तर ही जी आहे ती पारंपरिक पद्धत आहे. नांगर बैल हा पूर्ण शेत ते चिखलानी करतायत, चिखल करतायत नांगराने. तर हाय मंडळी. तर बघा, तुम्हाला बॅकग्राऊंडवरून सर्वांच्या लक्षात आलं असेल की मी कुठे आहे. तर कोकणात भात लावणीला सुरुवात झालेली आहे आणि आज आमच्या शेताची आहे भात लावणी. तर बघा, शेतामध्ये आलो आहे. तर काय, तर या ठिकाणी ट्रॅक्टर आणला होता छोटा, जो हाताने चालवला जातो. म्हणजे पहिलं चिखल करून घ्यायचं असतं, नंतर दार खणतात आता बाया. म्हणजे आज भात लावणीचा आहे दिवस, तर त्यानिमित्ताने हा व्हिडिओ असणार आहे. तर आपल्या चॅनलवर हा पहिल्यांदाच व्हिडिओ असणार आहे की भात लावणीचा. तर आता मध्ये पाऊस भरपूर पडत होता, पण आता मध्ये पावसाने सुट्टी घेतली आहे. पण कालपासून पाऊस पडतो आहे आणि शेतात थोडं थोडं पाणी झालं आहे. तर मग आई म्हणाली की लावणी करून घेतो. तर त्यानिमित्तानं मी पण गावी आहे. तर म्हटलं चला, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर लावणीचा व्हिडिओ येईल. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून नक्कीच कळवा. तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. बघा मंडळी, आता आपल्याला आज शेत लावणी आहे. तर शेत लावणीसाठी पूर्ण ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे नांगर फिरवून घ्यायचं. पण आता ट्रॅक्टर असल्यामुळे पूर्ण चिखल करून घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी चिखलाची सुरुवात झालेली आहे. बघा कशा प्रकारे चिखल करतात या ठिकाणी. तिकडं बाया दाऱ्या खणतात. बघा, पूर्ण शेताला अशा प्रकारे चिखल करून घ्यायचं आहे. चिखल झाला का लावायला बरा पडतो. बघा, या ठिकाणी ट्रॅक्टरने चिखल करण्यात येते. बायानो काय करताव? दार खांताव. दार खणताव. मग लावणीची झाली काय सुरुवात? लावणीची झाली सुरुवात. झाली सुरुवाती. तर बघा मंडळी, आताच ट्रॅक्टरने शेतामध्ये चिखल करून घेतलेला आहे. कारण का पूर्ण जमीन ही चिखल करून घ्यायची असते, म्हणजे ते रोपटं लावायला बरं पडतं. तर बघा, या ठिकाणी ह्या बाया म्हणजे बायका आहेत आमच्या गावातल्या, त्या दार खणतात. म्हणजे असे आमच्या प्रकारे अशी दार असते, हिला दार बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून कळवा. तर बघा, आता ते दार खणतात, ही पूर्ण दान खणतील आणि मग त्या मूल्याच्या टाईपमध्ये बनवतील आणि मग पूर्ण ह्या शेताला ते रोप लावण्याचं काम करतील. तर आज पूर्ण दिवस लावणीचा आमचा हा काम आहे, शेताचं काम. तर आज आहे भात लावणी. तर बघा, मी तुम्हाला थोडक्यात तिथे जाऊन दाखवतो या ठिकाणी कशी दार खणतायत ते लोक. बघा बघा, अशा प्रकारे दार खणून घेणार आहेत. ह्या काय बांधलेत तुम्ही हो? ह्यांना काय बोलतात? मूठ. मूठ. अशा मूठ
मूठ बांधून नंतर पूर्ण नंतर जा- लावणी करायची सोडायचं हाताने हा ना लावायचं काय गाणं बिणं बोलताय काय मागच्या गाणं सारखं बिना बोला कोण ना गाणंवाले गाणंवाले गेल्या गाणंवाले आले ती गाणंवाली एक आले कुठे नंतर पडी आली ते आपल्यात नाही पण तिथं बोलली असती तर त्याने गेला असता ती त्यांच्या दारीवर हा बोला कनी तेरे माझ्या बरतारा धन्या मी जाते माझ्या माहेर कनी तेरे माझ्या बरतारा धन्या मी जाते माझ्या माहेरी कनी तेरे माझ्या बरतारा धन्या मी जाते माझ्या माहेर कनी तेरे माझ्या बरतारा धन्या मी जाते माझ्या माहेर कनी तेरे माझ्या भरतारा धन्या मी जाते माझ्या माहेर कनी तेरे माझ्या भरतारा धन्या मी जाते माझ्या माहेरी मला भाजून दे मग जा तुझ्या तू माहेरा एवढीच दार मला कणूनी दे मग जा तुझ्या तू माहेरा तुझ्या तू माहेरा दार मला भाजून दे मग जा तुझ्या तू माहेरा तर भाजीली रे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा दर भाजीली रे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा दर भाजीली रे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा लय भारी लय भारी लय भारी लय भारी तेरे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा कनी तेरे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा कनी तेरे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा कनी तेरे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा एवढंच भात मला पेरून दे मग जा तुझ्या तू माहेरा एवढा दार मला पेरून दे गा मग जा तुझ्या तू माहेरा एवढी दार मला पेरून दे गा मग जा तुझ्या तू माहेरा एवढी दार मला पेरून दे गा मग जा तुझ्या तू माहेरा भात पेरीला रे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा दार पेरीली रे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा दार पेरीली रे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा दार पेरीली रे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा कनी तेरे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा कनी तेरे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा कनी तेरे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा कनी तेरे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा एवढंच भात मला लावून दे मग जा तुझ्या तू माहेरा एवढा शेत मला लावून दे मग जा तुझ्या तू माहेरा एवढा शेत मला लावून दे मग जा तुझ्या तू माहेरा एवढा शेत मला लावून दे ग मग जा तुझ्या तू माहेरा शेत लाविला रे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा शेत लाविते रे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा शेत लाविला रे माझ्या भरतारा धान्या मी जाते माझ्या माहेरा शेत
लाविते रे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा खाना खानी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा खाना खानी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा खाना खानी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा खाना खानी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा एक नंबर हा. शेत मला कापून दे ग मग जा तुझ्या तू माहेरा एवढा शेत मला कापून दे ग मग जा तुझ्या तू माहेरा एवढा शेत मला कापून दे ग मग जा तुझ्या तू माहेरा एवढा शेत मला कापून दे ग मग जा तुझ्या तू माहेरा शेत कापी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा शेत कापी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा शेत कापी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा शेत कापी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा खाना खानी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा खाना खानी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा खाना खानी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा एवढा शेत मला जोरून दे ग मग जा तुझ्या तू माहेरा एवढा शेत मला जोरून दे ग मग जा तुझ्या तू माहेरा एवढा शेत मला जोरून दे ग मग जा तुझ्या तू माहेरा एवढा शेत मला जोरून दे ग मग जा तुझ्या तू माहेरा शेताजोरी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा शेताजोरी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा शेताजोरी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा शेताजोरी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा खनखनी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा खाना खानी तेरे माझ्या भरतारा धान्य मी जाते माझ्या माहेरा एक नंबर हा. आय शेताच्या बांधावर ह्या बाया गाणं बोलतात आणि ते एकदम भारी लाजवाब. म्हणजे ते गाणं म्हणत म्हणत ते त्यांची शेतीची कामं करतात. एक नंबर. आणि त्यांची गाणं एकदम म्हणजे हे बोलतात ना डायरेक्ट तोंडातून येतात. काम करतानाच ती गाणी येतात. अशी काही कुठे तयार केलेली नसतात. आणि ह्या आता गाणं गायलं त्यांनी एक नंबर. ह्या साईडला वलय आहे आणि आमच्या शेताला थोडासा पाणी कमी पडतो. पाऊस पडला पण तो आता गॅप दिल्यामुळे आहे ना असा दुसऱ्याच्या शेतातून असा होल टाकून पाणी घ्यायला लागतो आहे. कारण का आज लावणीचे दिवस आहेत. आणि बघा ह्या पूर्ण दार खणून घेतात प्रत्येकजण आपल्या शेतात. ही आमची आज आहे लावणी. ही पूर्ण दार खणायला आज दुपारपर्यंत वेळ लागेल. त्याच्यानंतर मग लावणी जितकी होईल तितकी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण लावणीचा व्हिडिओ करणार आहोत. आणि इकडं पण बघा प्रत्येकजण आज लावायला घेतलेलं आहे. कारण का आज ऊन आहे. आज पाऊस नाही आहे, ऊन आहे. तर प्रत्येकजण आपली शेताची लावणी करत आहे. तर लावणी करताना काय तर शेतात पाणी पाहिजे पहिला. त्याच्यानंतर काय तर नांगरानी किंवा ट्रॅक्टरनी चिखल करून घेतात. त्याच्यानंतर मग जे दार उगवलेले असते आम्ही ह्याला जे भात पेरलेलं आहे पेरणी केले होतं ते भात बघा ते दिसतात ना रोपटं ते पेरलेलं आहे. ते आता उगवलं आहे. ते रोपटं म्हणजे त्यालाच दार आम्ही बोलतो. आणि ती खणून घ्यायची असतात. आणि त्या बघा त्या मुठ्या बघा मूठ बांधलेली आहे त्यांची. आणि ह्या मग सोडून शेतात एक एक हा बघा ह्या बाजूच्या ज्यांनी लावलं आहे ना त्या पद्धतीने असं लावून घ्यायचं आहे.
बघा. तर आज आहे आपल्या व्हिडिओमध्ये भात लावणीचा व्हिडिओ. तर बघा बाया त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. आपल्याला बघा बाजूच्या शेतात पण नांगराणी चिखल करतायत. तर बघा इथे सुद्धा लावणी सुरू आहे. तर ही जी आहे ती पारंपरिक पद्धत आहे. नांगर बैल हा पूर्ण शेत ते चिखल करतायत नांगराने. आम्ही ट्रॅक्टर घेतला होता. तर बघा ही खरी पारंपरिक लावणीची पद्धत आहे. अशी बैलजोडीने चिखल करण्याची पूर्ण शेताची. तर बघा या ठिकाणी हे बाजूच्या शेतात लावतात. तर ते पारंपरिक पद्धतीने करतायत. ते इथे या ठिकाणी दिसतंय. तर बघा मंडळी, इतका पाऊस पडतो ना गावाला जबरदस्त. सकाळी ऊन होता ना आता पाऊस. आणि बघा मी गेलो होतो जेवायला, घरी गेलो, पाऊस भरपूर होता. तर आई बोलते घरी जा. तर घरी गेलो तर ह्याने बघा दार खणून वगैरे पूर्ण लावून सुद्धा घेतला. बघा तिकडनं राहिला हा एवढा भाग राहिला आहे. तर ते आता लावून घेतील. तर बघा लावून सुद्धा झाले. प्रत्येक जण असं लावत असतो. तर बघा लावून झालेलं आहे आमचं शेत. म्हणजे लावून झालेलं नाही, अजून जेवल्यात पण नाही ते बोलतात. सकाळी आम्हाला पाणी नव्हतं ना, आता हा 2 तासासाठी एवढा पाऊस पडला ना, पाणी बघा भरपूर किती. तर भात लावणी आता संपूर्ण एवढा लावून झालेला आहे तिथपर्यंत. आता हा पाण्याचा भाग आहे ना, तोच लावायचा बाकी आहे. बघा बघा कशा मूड बांधून ठेवले होते त्यांनी दार करून. आता त्यांची झाली जेवणाची वेळ. पाऊस, हिरवागार आणि शेतीची कामं, आणि ही लोक शेताच्या बांधावरच अशी जेवायला बसतात. बघा आता इथपर्यंत ह्यांचं झालेलं आहे काम, म्हणजे लावणीचं. सकाळी पाणी नव्हता आणि आता पाणी आला. जिकडं तिकडं तेच कामं चालू आहेत. इकडं पण बघा आजूबाजूची लोक. आता आमच्याकडे लावणी सुरू झाली आणि आकाश एवढं भरून आलं आहे ना. सकाळी पाऊस नव्हता आणि आता एवढा पाऊस आहे, बापरे मोठी सर. मी सुद्धा गॅप मारली होती. तर आता यांचा लंच टाईम आहे बघा या ठिकाणी. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने परत लावणीचं काम सुरू होईल. बांधावरी जाई कोणी लाविली ग, बांधावरी जाई कोणी लाविली, बांधावरी जाई कोणी लाविली ग, बांधावरी जाई कोणी लाविली, बांधावरी जाई
बघा पाऊस आणि लावणी आणि ती शेतावरची गाणी लाजवाब एक नंबर. हा ना, लवकरच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. अतिशय गमतीशीर आणि मजेशीर असणारा हा व्हिडिओ असणार आहे. आले तो पण चालू आहे तो देवाच्या पुऱ्यातच आहे. बरोबर आहे. बघा या ठिकाणी पाऊस पडतोय ना, लावणीची कामं चालूच आहेत. तिकडं त्या ठिकाणी लोक जेवण करून घेतात. आमचं जेवण झालेलं आहे आणि बाजूची म्हणजे त्या मामी वगैरे आहेत, त्या म्हटलं की मला एक गाणं बोलायचं आहे, कारण का मागच्याला पण त्यांचं गाणं बनवलं होतं आणि टाकलं होतं आणि लोकांना आवडलं होतं. तर बघा या ठिकाणी आमचं तिथपासून ते झालेलं आहे. आता हा जो आहे भाग इथून आता बघा कशा प्रकारे लावणी चालली. आम्ही यावेळेला जाळी लावली. तर बघा या ठिकाणी तर आता लगभग आजच्या दिवसात हा पूर्ण एक शेत होऊन जाईल. तर या ठिकाणी बघा मी पण थोडं ट्राय केलं. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच लावणी केली. मी कधी शेतीचे काम करत नाही, आईसोबत व्हिडिओ करत असतो फक्त. बघा या ठिकाणी आणि वरती आभाळ भरून आले आणि पाऊससुद्धा पडतोय, तुम्हाला दिसतच असेल पाण्याच्या थेंबांवरून. बघा या ठिकाणी बघा 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 किती जोरात पाऊस आलाय. बाप रे. बघा आणि त्याच्यातून लावणीची कामं चालू आहेत. इकडे नांगर फिरवताना दिसत आहेत. बघा बघा आता लावणी आटपत आलेली आहे पूर्ण. तर बघा या ठिकाणी पूर्ण शेत लावून झालेलं आहे, दिसतोय बघा. आणि आता पावसाने जबरदस्त एंट्री मारली, दिसतंय ना. संपूर्ण शेत लावून झालेलं आहे आजच्या दिवसात. तर चा व्हिडिओ होता लावणीचा. बघा तर आलेत आव्हान ते असंच ठेवलेले आहेत. इकडं बघा गॅप दिसतात ते भरून घेतात. तर संपूर्ण झालेली आहे लावून शेती. आणि आता बाहेर पडतात सगळ्या बायका. चहा आणले त्यांना, चाय तिथं ठेवले. तर आता चहा पिऊन घेतील आणि मग घरी जा. आज जाम दमलीव तुम्ही, दमलीव. दमलो हा आता रोज भाव असंच करा. रोज असंच करा, खाना हवा असंच करणं, नकारा लावा हवा. हा ना, दमलीव काय. दमून काय करायचं. चपली आपल्या तिकडे आहे. नाही नाही, ते कुणाची आहे ते कुणाची असते. नाही नरबच्ची आहे. बघा व्हिडिओ तुमचा टाकेल मी लवकरच. टाका माझ्या पुरी बघतात. हा ना. पापड तर मंडळी अशा रीतीने
लावणी लावून झालेली आहे. संपूर्ण शेत आज कवर केलेलं आहे ह्या बायकांनी आणि पावसाने बघा जबरदस्त असा म्हणजे सुरुवात केलेली आहे. आणि मी पण म्हटलं थोडा आता चला एंडिंग आहे तर म्हटलं आपण पण पावसात भिजूया आणि आता जाऊन घरी आंघोळीच करायची आहे. ते संपूर्ण शेत लावून झालेले आहे. मंडळी शेतावरची गाणी लावणी आणि पारंपरिक जी पद्धत असते गावाकडची लावणीची ती मी दाखवण्याचा ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि खरोखरच आपले व्हिडिओ आवडत असतील तर इतरांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ असा होता की पारंपरिक जी कोकणामध्ये लावणी केली जाते भात शेतीची त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर मंडळी चला याच ठिकाणी थांबतो. टाटा बाय बाय.